माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1331. आजची तारीख आहे November 5, 2018. आता वाजले करीब रात्रीचे 10:35, 10:10 वाजले आहे. उद्या आहे दिवाळी आणि ऍक्च्युली परवा आहे दिवाळी. उद्याच आहे दिवाळी. म्हणजे जस्ट लाईक दिवाळी म्हणजे एक प्रकारे सीझन आहे, 5 दिवसाची सुट्ट्या वगैरे. आजचा पहिला दिवस. सो लक्ष्मीपूजन आहे, जे मेन दिवाळी असते ती लक्ष्मीपूजन आहे, ती आहे परवा. सो आय एम रिअली एक्सायटेड. म्हणजे दिवाळी म्हणलं की कसं की आपण खूपच जास्त मी तर खूपच जास्त एक्सायटेड होऊन राहतो. वाय? कारण इट इज लाईक दिवाळी म्हणजे सुट्टी, आणि सुट्टी म्हणजे यू हॅव टू गो टू होम. सो डूड इट जस्ट लाईक म्हणजे इतकी एक्साइटमेंट येते ना का बहुतच जास्त. आयदर ऑल समज जर मी दिवाळी सेलिब्रेट करताना सुद्धा पण इतकी एक्साइटमेंट नाही येत ऍज कम्पेअर टू मी दिवाळीच्या सुट्ट्या आहे आणि लेट्स गो होम. यासाठी बहुत जास्त एक्साइटमेंट. आणि मी तर एकदम थ्रिल होऊन राहिलो की चलो चला अभी तो उद्या सुट्टी या. उद्याचं ऑफिस झालं 3 वाजता, तडकन घरी आलं, कपडे घातले, पॅक केले. कारण भाऊ पहिल्यांदा 9 महिन्यातून पहिल्यांदा 5 दिवसाच्या सुट्ट्या आहेत. 5 दिवसाच्या. आणि 5 दिवस म्हणजे बहुत जास्त झालं. अपने लिए तो बहुत जास्त झालं. सो म्हणजे मी तर बहुत जास्त एक्साइटेड आहे. ह्या डेफिनेटली जाईल म्हणजे जाच लागेल म्हणजे अरे जाच लागेल म्हणजे मानवाचा हक्क आहे. अन्न, वस्त्र, निवारा आणि दिवाळीच्या सुट्ट्या. इट जस्ट लाईक रिअली इम्पॉर्टंट डूड. वो तो चाहिए ही चाहिए, नहीं तो बिना इसके सिवा जिंदा ही नहीं रह सकती इंसान. सो उद्या आहे दिवाळी. दिवाळी म्हणजे उद्या ऑफिस सकाळचं मॉर्निंग आणि 3 वाजता. सो मस्त. अनदर थिंग इज दॅट की आम्ही मस्त म्हणजे हिवाळा आहे, दिवाळी आहे. सो इट जस्ट लाईक एव्हरीडे शेकोटी. म्हणजे 5 दिवस कंटिन्यू शेकोटी वगैरे राहीलच. कारण आता या स्टेजला सांगू काय आहे की या दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये ऑलमोस्ट सगळेच जण ऑलमोस्ट सेटल आहे. बॅडी, त्याच्यानंतर विशाल आहे, वैभव, पिंटी वगैरे ऑलमोस्ट. म्हणजे जास्त काही एकदम टेन्शन वगैरे नाही, सगळेजण फ्री आहे वगैरे. सो इट जस्ट लाईक वी विल सेलिब्रेट द दिवाळी ऑल्सो अँड मच मोर दॅन दॅट. म्हणजे समज जर आपण वेळेवर कुठेतरी जायचं म्हणलं, टूर काढायचं म्हणलं, आणि आता मित्राची पण काही कमी नाही, कारण हळूहळू ग्रुप वाढला आहे. कारण विशाल सोबत श्रुतिका, बादू सोबत प्राची, त्याच्यानंतर वैभव सोबत हो नाही तिचं नाव प्रियंका, आणि अजून पण आहे 3-4 मुले ऍड होऊन जाईल. सो लेट्स गो डूड. मजा, बहुत मजा येणार आहे. सो ह्याच्यात एक्साइटमेंट आहे. अनदर थिंग इज की हे म्हणजे आम्ही भेटण्याचं ठरवलंय. तुषार, प्रतीक आणि सूरज आणि मी, 4 जण. जस्ट लाईक 12 फ्रेंड्स जे होते फ्रेंड. आता दिवाळी आहे तर चला बा आपण थोडस भेटू वगैरे सगळ्यांना. सो हा पण एक मोमेंट वगैरे येणार आहे. सो खूप वर्षानंतर मी या सगळ्या लोकांना भेटणार आहे. आणि खूप वर्षानंतर, खूप इट्स बीन रिअली लॉंग टाइम. म्हणजे आफ्टर आय सॉ हिम इट्स लाईक 6 months अगो, 6 या 7 months अगो. कारण फक्त बघितलं आहे या. सो भेटणं म्हणजे जस्ट लाईक, आणि भेटल्यानंतर शिवाय तर मी इतक्या खाणार आहे का बहुतच जास्त. कारण एव्हरी टाइम मी त्यांना इग्नोर केला, एव्हरी टाइम. सूरजला तर बहुत वेळा. बट आता काय करू यार, आता मलाच माझा टाइम नाही भेटून राहिलाय, तर त्याला तरी मी कसा टाइम देऊ खरंच. आता तरी जाईन, भेटीन. आय अपोलोजाइज. तू भाऊ शिवा दे, मारून टाक मला, बट इट इज लाईक भाई गले मिलले, हॅपी दिवाळी करले बॉस. यस. सो यस. आणि 5 दिवसाची सुट्टी. मला सांगण्यासाठी काही स्पेशल म्हणजे खास काही आहे नाही दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये. घरी जाऊन तरी असं काही मी खास करणार नाही आहे. म्हणजे दिवाळी, फटाके वगैरे हा ठीक आहे म्हणा, बट इट इज लाईक हा आहे या, जस्ट लाईक ऑप्शन साठी आहे, म्हणजे आहे या, जस्ट ओके ठीक आहे, कोई बात नाही. बट 5 दिवसाच्या सुट्ट्या, 5 दिवस. मी तर एकदम पागलच होऊन झालो 5 दिवस सुट्ट्या वगैरे. बट या दिवाळीमध्ये खूप सारं काही प्लॅन करणार आहे. म्हणजे डिसेंबरला समजा आम्ही टूर जात आहोत, तर डिसेंबरच्या वेळेस
कोणती तारीख डिसाईड करायची आहे, कुठे जायचं वगैरे वगैरे. सो ऑल दिस आय हॅव टू डिसाईड. प्रत्येकाचं टाइम शेड्यूल बघून आपल्याला तो टाइम डिसाईड करावा लागेल, आणि ते महिनाभरा अगोदर. कारण बजेट पण जास्त आहे, पैसा जास्त आहे, आणि मोस्ट ऑफ जण बिझी आहे. सो अशा वेळेस सगळ्यांना सुट्टी काढून येण्यासाठी एक प्रॉपर वेळ हवाच, म्हणजे एक प्रॉपर टाइम. सो सो येस. आणि या आणि भाऊ, हा, हे तर झालंय आपलं. बट अनदर थिंग इज दॅट की पढाई भी मी खरंच बहुत जास्त हे होऊन राहिलाय प्रेशर. मी बिलकुल पढाई नाही करत आहे, मनात येऊन सुद्धा पण पढाई नाही करत आहे. अरे असं चालत राहिलं ना तर बहुतच कठीण होऊन जाईल बरं, बहुत कठीण होऊन जाईल. तुला पुण्याला जॉब शोधणं बहुत कठीण होऊन जाईल. स्टार्टिंगला म्हणजे होते ना तेव्हा, म्हणजे तेव्हा खूपच असं वाटायचं का करायचं आहे. त्याच्यानंतर झालं हे झालंच नाही. पण आता तसं नाही, आता आपल्याला फुल सर्च करावं लागेल. म्हणजे कसं, माझे एक वेळा पेपर आटपल्यानंतर तर मग माझं फुल ऑन फोकस त्याच्यावरच. या डिसेंबर ते 10 तारखेला माझा पेपर संपला की मग, म्हणजे ज्या पद्धतीने पेपर वगैरे संपला त्याच्यानंतर मग सर्चिंग वगैरे. हा, त्याच्यामध्ये एन्जॉयमेंट वगैरे राहील, त्याच्यामध्ये सर्चिंग. येस. कारण मार्च मध्ये तर दुसऱ्या कंपनीमध्ये जायचं आहे, कारण त्याच्यानंतर आपल्यापेक्षा फक्त 2 महिने राहतील. सो 2 महिन्यात आपल्याला काही ना काहीतरी करायचं आहे. सो लेट्स फिगर इट आउट समथिंग. आणि अजून काही स्पेशल नाही, एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. सो this is the my artifact episode number 1331. Right now we are at Nagpur, Maharashtra, and thank you.